I came across a term, hyper self independence. तर थोडं वाचल्यानंतर कळालं ही जी टर्म आहे ही मॅक्सिमम गर्ल्समध्ये आढळते किंवा महिलांमध्ये आढळते. तुम्ही तुमच्या फ्रेंड्स किंवा तुमचे रिलेटिव्ह मम्मी काकू किंवा तुमच्या अराउंड जे आहेत त्यांना कधीतरी म्हणताना ऐकता कुठल्या तरी फेजला की मला कोणीही नको आहे, मी माझी काफी आहे, मी माझं सगळं करू शकते, मी इंडिपेंडंट आहे, व्हॉट एव्हर द थिंग इज, की मला कोणीही नको आहे. सो बेसिकली हे केव्हा होतं माहिती आहे का, जेव्हा कोणीतरी चीट करतं, कोणीतरी सॅबिटॅच केलं आहे, कुठल्या जवळच्या माणसाने हर्ट केलं आहे किंवा डिवोर्स झाला आहे, ब्रेकअप झालं आहे, तर शक्यतोवर ही टर्म जास्त लेडीजमध्ये पाहिली जाते की त्यांना सगळीकडनं डिटॅच व्हायचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या एका झोनमध्ये जातात. सो बेसिकली गर्ल्स, फॉर दॅट मॅटर बॉयज ऑल्सो, दिस इज अ फेज, दिस शॅल ऑल्सो पास. काहीतरी असे 2-4 लोक जवळ असू द्यात ज्यांना नाही फरक पडत की तुम्ही किती शिटी आहात, नाही फरक पडत की तुम्ही काय देताय, किती सक्सेसफुल आहात की नाही आहात, तुमच्या काय गोष्टी आहेत त्यांना नाही फरक पडत. सो ऑलवेज सराउंडेड बाय द पीपल, गुड पीपल हू रिअली केअर्स फॉर यू. सो इट्स जस्ट अ फेज. प्रत्येकाला आपापलं नर्क आहे आणि प्रत्येकजण त्याच्यातून जातं आहे. बट बी जेंटल टू युअरसेल्फ.